तहसीलदार विक्रम देशमुख आता या ठिकाणी कुंडमाळा या परिसरात आलेले आहेत। सर, आजचं शोधकार्य कशा पद्धतीने होणार आहे, किती वाजता सुरू होणार आहे? नाही, आता मिसिंगची तर आपल्याकडे कोणतीही तक्रार नाही। कालचे जे सगळे ॲडमिट होते त्यांच्यावरती उपचार वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत। त्यामध्ये आतर हॉस्पिटल आहे, त्यानंतर मायमार हॉस्पिटल आहे, त्याचबरोबर पाहुणा हॉस्पिटल आहे। मिसिंगची तक्रार नाही तरीसुद्धा शक्यता पडताळण्यासाठी आपण या ठिकाणी टीम सुरू करत आहोत। सर, खबरदारी म्हणून हे सगळं चालू आहे का? मग आपण प्रिकॉशन म्हणून फक्त हे करतोय। सध्या तरी कुठली मिसिंगची आपल्याकडे तक्रार प्राप्त नाही आहे। सर, हा पूल नेमका कधी उभारण्यात आलेला होता आणि तो कधी कमकुवत आहे असं या ठिकाणी सूचना देण्यात आली? 95 सालचा पूल आहे, त्याबाबत आता पुढची प्रक्रिया करण्यात येईल। सर, 1.5 वर्षापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता, मग तरीसुद्धा कसे काय पर्यटक या ठिकाणी चढले? कुणाचं नेमकं दुर्लक्ष झाल्याचं दिसतं? त्याबाबत आता चौकशी पुढे होईल। जबाबदारी कुणाकडे होती सर, की त्या पुलावरती कुणी जाऊ नये? त्याबाबतची चौकशी आपण पुढे करणार आहोत। चौकशी परंतु काही आत्तापर्यंतच्या तपासात किंवा पोलिसांना सांगितलेलं होतं किंवा या ठिकाणचे स्थानिक ग्रामपंचायत असेल त्यांच्याकडे सांगितलेलं होतं, नेमकं कुणाला वरती जबाबदारी होती? त्याबाबत आता सविस्तर आपण चौकशी करूया। त्याबाबत नैसर्गिक आपत्तीच्या बैठकाही आपल्याकडे झालेल्या होत्या, त्यामध्ये संबंधित सर्वच विभागांना आपण कळवलेलं होतं। आता सगळा तपास लगेच चालू करतोय आपण, शोध सुरू करतो। शोधकार्य या ठिकाणी आता पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरू होणार आहे। मावळ तहसीलदार असतील किंवा प्रांताधिकारी असतील ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। परंतु या पुलाची जे पूल आपण कोसळलेला आहे तो पूल या ठिकाणी धोकादायक होता, तरीसुद्धा तो नेमका का सुरू ठेवण्यात आला होता या संबंधाची माहिती जी आहे ती या ठिकाणी तहसीलदारांनी अद्यापही दिलेली नाही आहे। किंबहुना त्यांच्याकडून सांगितलं जातं की चौकशी या ठिकाणी सुरू आहे। खरं तर 1990 साली या पुलाचं काम सुरू झालं होतं। 1993-95 मध्ये हा पूल जो आहे तो खुला करण्यात आलेला होता आणि 1.5 वर्षापूर्वी हा पूल कमकुवत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर इथं आपण बघू शकतो की ही अशा प्रकारची पाटी जी आहे ती लावण्यात आलेली आहे की सदर साकव पूल हा रहदारीसाठी धोकादायक झाला असून या पुलावरून ये जा करू नये अशा प्रकारची सूचना इथं ग्रामपंचायत अधिकारी इंदोरी यांच्याकडून लावण्यात आलेली आहे। हा इंदोरीचा परिसर आहे आणि पलीकडं हा कुंडमाळा परिसर आहे। तिकडं जाण्यासाठी ये जा करण्यासाठी हा पुलाचा वापर जो आहे तो या ठिकाणी केला जात होता। मात्र 1.5 वर्षापासून जर हा पूल बंद होता तर मग या पुलावरती नेमके पर्यटक कसे काय चढले? हा बेजबाबदारपणा नेमका कुणाचा होता आणि कुणावरती कारवाई होणार आणि काय होणार हा खरा प्रश्न आहे। कॅमेरामन विजय राऊतसह नाजिम मुल्ला, ABP माझा, मावळ, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।